तुम्हाला पत्रकार मित्रांना जे आज बोलवलेलं आहे त्याच मिंदे गट त्याचे नेते आणि भाजपा सरकार यांचा आज जे काय एकंदरीत चालू आहे हे राजकारणाचं जे काय वाटाघाटी किंवा बाकी सगळा जो काय धुमाकूळ तर तो न पटणार आहे, सर्वसामान्यांची सरळ सरळ दिशाभूल आहे। ज्या पद्धतीने जी कार्यपद्धती तुम्ही जे अवलंबले याच्यापूर्वीही जे सरकार आपल्यावरती होतं आपल्याकडे त्यांनी पण ह्या सगळ्या स्कीम राबवल्या, बऱ्याचशा गोष्टी आहेत। आता हे घरघंटी आणि हा जो कालचाच फ्रेश विषय घ्या, अरे तुम्ही ती घरघंटी आणि हे कोणाला देताय? एक गरीब शिलाई मशीन, हे गरीब गरजू लोकांना तुम्ही ते देताय, पण हे देत असताना हे जे प्रशासकीय ज्या यंत्रणा आहेत हे त्यांचं काम आहे, मग हे राजकीय स्वरूप झालं कसं? आज तिथे मीडियासुद्धा होती, ज्या पद्धतीने दोन व्यक्ती तिथे वरिष्ठ गोपाळ लांडगे ती छाया वाघमारे याच्यासारख्या, म्हणजे असं नाही ना की सर्वसामान्य एखादा शिवसैनिक बोला अशातला भाग नाही, जबाबदार व्यक्ती सरळ सरळ ओपनली बोलत आहे शिवसेनेला हे करा मत द्या, श्रीकांत शिंदे म्हणजे धनुष्यबाण, हा काय प्रकार काय नेमका? म्हणजे तुम्ही या प्रशासकीय यंत्रणा म्हणजे नागरिकांच्या हिताच्या गोष्टी राबवताय की मताचा जोगवा मागताय? म्हणजे नेमकं समजायचं काय? आमची मागणी काय आहे, सरकारच्या जी काय ध्येय धोरणं आहे त्या ध्येय धोरणांना पूर्ण आणि पूर्णपणे योग्य तो न्याय द्या। हे जे काय तुमचं जे काय एक प्रकारची मताची भिक्षुकी आहे, हे जे चालू आहे ना, 30-35 करोड खर्च केले, हा इव्हेंट केला, तो जर आकडा जर ऐकाल ना की किती अधिकारी कल्याण डोंबिवली, ठाणा, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अरे एवढ्या नगरपालिकेचे अधिकारी वर्ग तो इथे त्यांच्या दिमतीला, हां म्हणजे काय कलेक्टर सारखी व्यक्ती, म्हणजे तुम्ही तर ह्या प्रशासनाला नोकरच बनवून टाकलं पूर्णपणे। आणि हे जे असं जे वातावरण आहे ना हे देशासाठी घातक आहे, त्यामुळे नागरिकांनी तर याचा नक्कीच विचार करावा आणि येणाऱ्या निवडणुकीत यांचा दारुण पराभव कराच, पण ही जे काय लयलूट यांनी केलेली आहे ना यांना पण अगदी या गोष्टीसाठी पण त्यांना सडेतोड उत्तर द्या। जो काय गोळीबाराचा जो काय प्रकार घडला त्याच्या आधीही जी काय धुसफूस चालू होती भाजपा आणि शिंदे गट तो पूर्णपणे विकोपाला गेला होता। त्यानंतर उपमुख्यमंत्री आले समझोत्यासाठी, त्याच्यामध्ये काय विचारणा झाली नाही झाली जे काय असेल ते त्या उपनेत्यांना माहिती, पण गणपत गायकवाड सारखा जो एवढी वर्ष अपक्ष निवडून आला त्याच्यासारख्या खमक्या आमदारावरती अशी परिस्थिती यावी की त्याला पोलीस स्टेशनमधून बसून गोळीबार करावा लागला, हा विषय दोन्ही बाजूने बघायला पाहिजे तुमच्यासारख्यांनी। एकटा गणपत गायकवाड याला जबाबदार आहे असं म्हणता नाही येणार, ती त्यांच्यावर ही वेळ कोणी आणली हे पण आपण विचारात घेणं खूप गरजेचं आहे। रवी चव्हाण जे काय बोंबलत होते, आता जे 2 दिवस मी त्यांचं ऐकतोय की श्रीकांत शिंदे यांनाच हे करायचं आहे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण आहोत, धनुष्यबाणाला हे करायचं आहे। मग रवी चव्हाणने मला हे सांगावं, हा जो 500 कोटीचा निधी तो 511 कोटीचा याच्यामध्ये तुम्ही सरळ सरळ लिहिलं आहे ना की डोंबिवली कल्याणचे मारेकरी एकनाथ शिंदे, काय झालं असं एवढ्या 2-4 वर्षात असं काय झालं मोठी घडामोड? आणि या 511तले किती आणले तुम्ही हे पण जरा सांगा आम्हाला, कळून दे जनतेला की आत्ता पण हे नारळ फोडतायत, इथे ही ओपनिंग करतायत, तिथे ती ओपनिंग करतायत, हे बॅनरबाजी हे ते, आणि का आत्ता पण दिशाभूल, म्हणजे गाजराई तुमची चालूच आहे। तुम्ही कितीही उड्या मारल्यात आणि कितीही इथे गाजरं दाखवली तरी कल्याण डोंबिवली ह्या पूर्ण लोकसभेतला
संपूर्ण नागरिक सुज्ञ आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवणार. कितीही अमाप पैसा आहे तुमच्याकडे, आम्हाला माहिती आहे खोऱ्याने पैसा आहे, पण तरीही तुम्हाला तुमची जागा दाखवणार.